student, we are starting with the new point of the chapter number 15, structure of atoms and nuclei, with the last lecture points incompleted, that is the Broglie hypothesis. मागच्या लेक्चरला आपल्याला the Broglie hypothesis हा पॉइंट अपूर्ण राहिला होता, तो आता आपण बघूयात आज. So what is the nature of the wave? Nature of the wave, that is dual nature of the wave and light. Light is propagating from the medium with a dual nature. Its maxima and minima are matching with each other. Then we will get the dual nature of the light. Here in the particular de Broglie's hypothesis, there is a plus proton is lies at the center of the nucleus. At the center it is a nucleus and the waves are propagated from point to point. It is from minima to maxima. They are propagated from point to point. Here is a figure which shows the standing electron in fourth orbit. Figure it shows that is the standing electron in fourth orbit. So the particular condition is satisfied in that case. That is 2 pi r n is equal to 2 pi r n is equal to n lambda n. इथे आपण जर बघितलं तर डी ब्रोग्ली हायपोथेसिस मध्ये एक कंडिशन सॅटिस्फाय होते. ती कुठली कंडिशन असणार आहे तर 2 pi r n is equal to n lambda n. 2 pi r n is equal to n lambda n. That is lambda n is equal to wavelength of the nth orbit and r n is equal to radius of the orbit. N is equal to principal quantum number. N is equal to principal quantum number. N having value 1, 2 and 3. n having value 1, 2, 3. जर आपण लॅम्बडा n च्या स्वरूपात जर बघितलं तर लॅम्बडा n ची व्हॅल्यू काय असणार आहे तर 2 pi r n. From equation 1 we can find out the value of lambda n is equal to 2 pi r n. 2 pi r n. 2 pi, here is a constant. R n is equal to radius of the nth orbit. 2 pi r n divided by n is the velocity of the nth orbit. Velocity of the nth orbit is the equation of the lambda n. आता आपल्याला माहिती आहे की काय असणार आहे बघा, आपण 11वी मध्ये शिकलोय की लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन p. लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन p. हे वेव्ह चॅप्टर मध्ये आपण बघितलेलं आहे. h इज इक्वल टू प्लँक्स कॉन्स्टंट आणि p इज इक्वल टू काय असणार आहे तर मोमेंटम असणार आहे. p बरोबर mv असतंय. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो आता जर n ऑर्बिट साठी बघितलं तर इथं काय असणार आहे लॅम्बडा n असणार आहे आणि त्याची व्हॅल्यू काय असणार आहे h इज इक्वल टू लॅम्बडा n इज इक्वल टू h डिवाइडेड बाय pn. देयरफॉर pn इज इक्वल टू काय असणार आहे hn डिवाइडेड बाय 2 pi r n. आपण इथे लॅम्बडा n ची व्हॅल्यू इथे पुट केलेली आहे आणि आपल्याला काय मिळालेलं आहे pn is equal to hn divided by 2 pi r n असं आपल्याला मिळालेलं आहे. याच्यावरून आपण अँग्युलर मोमेंटम काढू शकतो. therefore angular momentum is equal to काय असणार आहे तर हे nh divided by 2 pi असणार आहे. म्हणजे अँग्युलर मोमेंटम आपण जर बघितलं तर कसं असणार आहे pn into rn. therefore N is equal to angular momentum nh divided by 2 pi. आपण जर बोहर सेकंड पॉस्टुलेट बघितलं तर त्या सेकंड पॉस्टुलेट मध्ये काय असते बघा तर इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम ही कशी असते तर इंटिग्रल मल्टिपल असते. कशाला तर प्लँक्स कॉन्स्टंटला. इंटिग्रल मल्टिपल म्हणजे n इज इक्वल टू इंटिजर 1, 2, 3. हे इंटिग्रल मल्टिपल असणार आहे कशाला तर हे h इज इक्वल टू प्लँक्स कॉन्स्टंटला इंटिग्रल मल्टिपल असते. त्यामुळं ह्या डेरिव्हेशनवरून आपण काय म्हणू शकतो तर डी ब्रोग्ली हायपोथेसिस हे बोहर सेकंड पॉस्टुलेटवर काय आहे आधारित आहे. बोहर सेकंड पॉस्टुलेटवर आधारित आहे. अशा पद्धतीने आपण डी ब्रोग्ली हायपोथेसिस बघितलाय. नेक्स्ट पॉइंट बघा लॉ ऑफ रेडिएक्टिव्ह डिके. नेक्स्ट पॉइंट जर आपण बघितलं तर काय असणार आहे बघा लॉ ऑफ रेडिएक्टिव्ह डिके.
हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे एक्झामच्या दृष्टीने सुद्धा. बोर्डच्या एक्झाम दृष्टीने किंवा जर आपण JEE किंवा नेटचे जर एक्झाम्पल पाहिले तर ह्याच्यावर बेस भरपूर एक्झाम्पल आहेत. तो त्यासाठी आपल्याला IMP आहे लॉ ऑफ रेडिओएक्टिव्ह डिके. लॉ ऑफ रेडिओएक्टिव्ह डिके. आता रेडिओएक्टिव्ह मटेरियल म्हणजे काय आपण डेफिनेशन घेऊयात. डेफिनेशन ऑफ रेडिओएक्टिव्ह मटेरियल. डेफिनेशन ऑफ रेडिओएक्टिव्ह मटेरियल. रेडिओएक्टिव्ह मटेरियल म्हणजे काय मटेरियल विच अंडरगोज अल्फा बीटा और गॅमा डिकेस आर कॉल्ड एज रेडिओएक्टिव्ह मटेरियल. आपण डेफिनेशन काय घेऊ शकतो मटेरियल which undergoes alpha beta and gamma radiation, alpha beta and gamma radiation, that materials are called as radioactive material. That material are called as radioactive material. बघा प्रत्येक जर आपण डेफिनेशन बघितलं तर काय डेफिनेशन आहे मटेरियल विच अंडरगोज alpha beta and gamma radiations. Material which undergoes alpha beta and gamma radiations, that materials are called as radioactive material. त्या मटेरियलला काय म्हणायचं तर रेडिओएक्टिव्ह मटेरियल म्हणायचं. रेडिओएक्टिव्ह मटेरियल म्हणायचं. हे आपल्याला डेफिनेशन 1 मार्क लागू शकते. 1 मार्कचा क्वेश्चन असतो पहिला. त्यामुळे 1 मार्कच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला हे डेफिनेशन बोर्डला विचारू शकतात आणि ह्याच्यावरून आपण लॉ ऑफ रेडिओएक्टिव्ह डिके बघू शकतो. तुम्ही 10th ला बघितले वेगवेगळे रेडिएशन असतात. कुठले कुठले रेडिएशन असतात तर अल्फा बीटा आणि गॅमा. अल्फा रेडिएशन अल्फा पार्टिकल कुठला असतो चार्ज तर पॉझिटिव्ह असतो. बीटाला कुठला असतो तर निगेटिव्ह असतो आणि गॅमाला कुठला असतो इट्स हॅव नो चार्ज इट इज अ न्यूट्रल इन नेचर. आता आपण लॉ ऑफ रेडिओएक्टिव्ह डिके बघूया. इथे बघा लॉ ऑफ रेडिओएक्टिव्ह डिके. लॉ ऑफ रेडिओएक्टिव्ह डिके. आता हा लॉ काय आहे बघा तर आपण बघितलंय की एक आपल्याला काय बघायचंय 1 ग्राम नेचर ऑफ दी पर्टिक्युलर 1 ग्राम नेचर ऑफ दी रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स. आपण रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सचं जर आपण नेचर बघितलं तर काय असणार आहे if we have 1 atom of the radioactive material we can never predict how long it will be take to decay. आपण 1 atom जर बघितला तर त्यामध्ये आपण काय बघू शकत नाही की किती त्याला पूर्ण टाइम किती लागतोय. आपण ती टाइम आपण काय करायचं ॲज्युम करायचं. जर आपण युरेनियम मटेरियल बघितलं रेडियम बघितलं आर्सेनिक बघितलं जे रेडिओएक्टिव्ह मटेरियल आहे ते जर बघितलं तर ते रेडिओएक्टिव्ह डिके होण्यासाठी किती टाइम लागतो तर तो आपण ॲज्युम करायचा आहे. आता पहिल्यांदा काय असणार आहे इफ वी हॅव N0 is equal to number of radioactive atoms. N0 is equal to number of radioactive atom. Number of radioactive atoms. ओके. रेडिओएक्टिव्ह ॲटम्सला आपण पॅरेंट्स ॲटम म्हटलं तरी चालतंय. Parents atoms. N0 is equal to number of radioactive atoms is equal to parents atom or nuclei. बघा जिथून आपला डिके सुरुवात होणार आहे तिथे रेडिएशनला सुरुवात होणार आहे. पहिला तर तो ॲटम आहे
तो ॲटम काय असणार आहे तर N0 असणार आहे. नंबर ऑफ रेडिओएक्टिव्ह ॲटम पहिले जे असणार आहे त्यांना म्हणायचं पॅरेंट्स ॲटम किंवा न्यूक्लिआय. तो न्यूक्लिआय असतो केंद्रक असतो ज्यातून रेडिएशन आपले बाहेर पडतात त्यांना काय म्हणायचं नंबर ऑफ रेडिओएक्टिव्ह ॲटम्स N0. नंतर बघा ऑफ पर्टिक्युलर काइंड से युरेनियम. आता युरेनियम आपण मटेरियल घेतलेलं आहे. युरेनियम मटेरियल तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. युरेनियम हा किरणोत्सर्गी मूलद्रव्य असतो आणि त्याचा ॲटॉमिक नंबर 235 असतो. U235 असं युरेनियम आपण घेतलेला आहे. आणि तो युरेनियम घेतल्यानंतर काय असणार आहे बघा ॲट अ टाइम पहिल्यांदा स्टार्टिंगला टाइम काय असणार आहे ॲट टाइम T इज इक्वल टू 0. पहिल्यांदा स्टार्टिंगला टाइम काय असणार आहे T इज इक्वल टू इनिशियल टाइम असणार आहे 0 ॲट T इज इक्वल टू 0. सो व्हॉट इज द N0 इज इक्वल टू नंबर ऑफ रेडिओएक्टिव्ह ॲटम्स. आता पहिल्यांदा डीके ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याचं आपलं इंटिग्रेशन कसं असणार आहे तर Dn इज इक्वल टू डिफरन्शिएशन ऑफ द number of atoms. Differentiation of number of atoms. मग आपल्या लॉ नुसार काय बघा व्हॉट इज रेडिओएक्टिव्ह लॉ दॅट इज द डिफरन्शिएशन ऑफ द n. dn is directly proportional n of t. आता n म्हणजे काय असणार इथं तर नंबर ऑफ रेडिओएक्टिव्ह मटेरियल्स. आता पॅरेंट्स असेल तर काय असणार N0. स्टार्टिंगला पॅरेंट्स जे मटेरियल आहे त्यातून डिसइंटिग्रेशन होत नाही म्हणजे पूर्ण स्टार्टिंग रेडिओएक्टिव्ह मटेरियल विच हॅव्हिंग डझंट इंटिग्रेशन फ्रॉम द न्यूक्लिआय. कुठलंच इंटिग्रेशन न्यूक्लिआयमधून होत नाही. त्यामुळे आपण काय म्हणायचं N0 आणि इथं काय असणार आहे बघा डिफरन्शिएशन dt असणार आहे म्हणजे टाइमचं dt इज अ स्मॉलेस्ट म्हणजे टायमिंगचं काय असणार आहे ते डिफरन्शिएशन किंवा थोडासा छोटा पार्ट असणार आहे स्मॉलेस्ट टाइम इंटरवल. आता जर आपण हे बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की इंटिग्रेशन असेल तर इंटिग्रेशन आपल्याला जर काय करायचं असेल पूर्ण रिमूव्ह करायचं असेल तर आपण काय करू शकतो तर वी हॅव टू ॲझ्युम अ कॉन्स्टंट फॉर इट. सो dn इज इक्वल टू lambda is equal to constant here lambda into N0 t into dt. हे तुम्हाला लॅम्बडा इज इक्वल टू हिअर लॅम्बडा इज इक्वल टू इंटिग्रेशन कॉन्स्टंट किंवा कॉन्स्टंट म्हणलं तरी चालेल. आता आपल्याला हे काय करायचं पुढे सॉल्व्ह करायचं आहे. इक्वेशन नंबर 1 म्हणूया त्याला. फ्रॉम इक्वेशन 1 वरून काय मिळू शकते आपल्याला बघा dn इज इक्वल टू लॅम्बडा इज इक्वल टू कॉन्स्टंट N0 nt म्हणा स्टार्टिंगला कारण आहे ना पहिल्यांदा आपण लिमिट आता पुट केलं तर लक्षात येते तुम्हाला nt's म्हटलं तर चालेल. परत N0 आपण काय करू लिमिट अप्लाय करू n of t into dt. आता इथे लिमिट आपल्याला अप्लाय करायचं आहे. लिमिट कसं अप्लाय करायचं बघा तर स्टार्टिंगला नंबर ऑफ ॲटम्स काय असतात पॅरेंट्स ॲटम तर N0 असणार आहे आणि आफ्टर डिसइंटिग्रेशन किंवा आफ्टर रेडिएशन देअर विल बी n. स्टार्टिंगला N0 असल्यानंतर पूर्ण इंटिग्रेशन झाल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला n dn. लॅम्बडा 0 to t dt असं जर घेतलं तरी चालेल. ओके n -0 अप्पर लिमिट आपण पुट केले n -0 into lambda t. The particular integration by removing integration
we get that value n minus n0 into is equal to lambda t. It will be the equation for the number of t. n of t is equal to काय असणार व्हॅल्यू आपली n of t is equal to n0 into e raised to minus lambda t. आता बघा इथं जर आपण असं हे केलं तर इथं काय असणार आहे लॅन असणार आहे. इथं लॅन राहणार का आणि मग लॅनचं पूर्ण हे आपल्याला काय मिळणार आहे n of t into e raised to minus lambda t. इट इज अ लॉ ऑफ रेडिएटिव्ह डीके. लक्षात घेतलं तर बघा 2 मार्क्ससाठी हा लॉ विचारतात. हा लॉ खूप महत्त्वाचा आहे एक्झामच्या दृष्टीने. नेक्स्ट पॉईंट घेऊयात. हाफ लाईफ पिरियड half-life period of the radioactive material. Number of materials, radioactive materials, that is uranium, radium, gallium, arsenic, uranium, radium, gallium, arsenic. That are the example of the radioactive material. आता आपल्याला ह्याचा हाफ लाईफ पिरियड काढायचा आहे म्हणजे आपल्याला किती पिरियडमध्ये ते इंटिग्रेशन होते पण त्याचं हाफ लाईफ आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. आता युरेनियम वी नो दॅट द पर्टिक्युलर U-235 विच इज द मोस्ट रेडिएक्टिव्ह डिसइंटिग्रेटिंग मटेरियल. U-235 हा इंटिग्रेटिंग मटेरियल आहे. फ्रॉम युरेनियम radiations are disintegrated from the nuclei to the outer part. तो आपल्याला काय करायचं आहे तर त्याच आपल्यासाठी हाफ लाईफ पिरियड दॅट इज T1/2 आपल्याला काय करायचं आहे काउंट करायचं आहे. मग आपल्याला इक्वेशन काय मिळाले बघा n0. आता जर आपल्याला हाफ लाईफ काढायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे पॅरेंट्स नंबर ऑफ पॅरेंट्स ॲटमचा आपल्याला काय करायचं हाफ पार्ट घ्यायचा आहे दॅट इज n0 डिवायडेड बाय 2. हाफ लाईफ पिरियड करायचं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पॅरेंट्स नंबर ऑफ ॲटमचे हाफ व्हॅल्यू घ्यायची आहे n0 डिवायडेड बाय 2 इंटू n0 e raised to minus lambda t 1/2 e raised to minus lambda t 1/2. Here t1/2 is a half life period. t1/2 is a half life period of the atoms. So by removing n0 from both sides of the equation LHS and RHS we get the value 1/2 is equal to e raised to minus lambda t 1/2. e raised to minus lambda t 1/2. आता आपण जर हे दोन्ही साइडचे जर n0 आपण काय केलं रिमूव्ह केले तर इक्वेशन मध्ये आपल्याला काय मिळणार आहे 1/2 e raised to lambda t 1/2 अशी व्हॅल्यू मिळणार आहे. therefore आता आपण हे मायनस आहे म्हणजे हे रिव्हर्स साइन आहे तर आपण इकडच्या साइडला घेतल्यानंतर काय मिळणार आपल्याला e lambda t 1/2 is equal to 2 ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे टेकिंग द लॉग ऑफ बोथ साइड ऑफ द इक्वेशन both side of our equation we get lambda t 1/2 into ln 2 that is log of 2. log of 2 काय असणार आहे बघा इथे 0.693 that is t1/2 is equal to 0.693 divided by lambda. Here t1/2 is a half life of the radioactive material. And lambda is equal to wavelength of the rays or radiation.
आपल्या पिरियड इज इक्वल टू 0.693 divided by lambda. It is asked for solving the number of questions in JEE also. Next point. राहिलेला पॉईंट जो नेक्स्ट आहे ॲव्हरेज लाईफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल हा आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.